लहानपणापासूनच सुट्ट्या लागला की मामाच्या गावाला जाण्याचा तो आनंद आजही तेवढाच उत्साह आणि तेवढाच प्रेमाने जातो. कारण की त्यामागचं एकमेव कारण म्हणजे परिवार किंवा मामा मामी वगैरे सगळे ते सगळे एवढे चांगले आहेत ना, तर तिथेच पाय डायरेक्ट नाव काढताच पाय आपोआप त्यांच्या घराकडे जावा असं वाटतं. चला मस्तपैकी आवरून सारून सकाळी मॉर्निंगला 8:30 वाजता आम्ही निघालो मालेगावातून मामाच्या गावी जाण्यासाठी. मामाचं गाव कोणतं आहे ते मी तुम्हाला सांगेलच, त्याआधी आम्ही जात होतो. आणि आता चैत्र पौर्णिमा आली. चैत्र पौर्णिमा आली म्हटल्यावर गडावर जाणारे भाविकांची तर गर्दी तर बघायला प्रत्येक ठिकाणी मिळणारच आहे तुम्हाला. सो ती गर्दी चालूच होती आणि एवढे लोक चालले होते ना, एकदम सुंदर प्रकारे चालले. आणि बाय द वे हे ट्रॅक्टर आमच्या पुढे पाणी का टाकत होतं मला ते कळतच नव्हतं. नेमकं तो रस्ता शांत म्हणजे थंडा करत होता की ते ट्रॅक्टरचं झाकण हे झालं, ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. फायनली मस्तपैकी मामाच्या गावाच्या कमान लागली, तिथं पोचलो. तिथं आम्ही गेलो कशासाठी होतो, कारण की तिथं होता सप्ताह, त्याचा सुवर्ण महोत्सव होता. 50 वर्ष पूर्ण झाली होती, त्याच्यानिमित्त सप्ताह होता. मस्तपैकी गेलो. ही माझी वहिनी बहीण, ही पण माझी वहिनी, ही माझी मामाची सून, ही माझी मम्मी, असे सगळे आम्ही फोटो काढले. ग्रंथ ज्ञानेश्वरीचा ग्रंथ लावला आहे तिथे, मस्त की वाचन वगैरे केले. खूप साऱ्या गोष्टी मी 2 दिवसासाठी गेली होती. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या आपण हळूहळू करून नेक्स्ट ब्लॉग मध्ये घेऊ. चला बाय.